उपासाच्या ह्याच्यात फक्त हिरवी मिरची, बटाट आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा. बाकी उपासाला काही नाही खायचं. आमच्याकडे एवढंच चालतंय. तेल टाकलंय, बटाटे टाकायचे. बटाटा भाजून चांगलं घ्यायचं असं तेलात. असा मस्त भाजायचा बटाटा. चांगला मऊ होऊ द्यायचा, तेलामध्ये मऊ होऊ द्यायचा. ह्याच्यावर बारीक वाटून घेतलेली मिरची टाकायची, हिरवी मिरची अशी टाकून ठेवायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. मिरचीत वाटून घेतलंय, वाटताना मीठ टाकलेले नाही. 2 मिनिट झाकून ठेवायचे. 2 मिनिट झाले बघा. मस्त कलर सुद्धा वेगळा झाला. छान मोडी झाला बटाटा, छान होता. आता हे गरम पाणी करून घेतलंय, गरम पाणी टाकायचं. चांगली ह्याला 2 मिनिट उकळी येऊ द्यायची. हो का, आता मस्त उकळी, चांगली उकळी फुटली. आता हे भगराचे तांदूळ भाजून घेतले अगोदर आणि नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि उकळी फुटली अशी छान की टाकून द्यायचे मध्ये. एकदम सोपी आहे ही भगराची खिचडी उपासाची. मस्त भाजून घ्यायची छान. असं हलवायचं. परत 2 मिनिट झाकून घ्यायचं. 2 मिनिट झालं, झाकण काढायचं. आणि कच्चे शेंगदाणे वाटून घेतलेत, एकदम कच्चे, जरा पण भाजले नाहीत. थोडासा अगोदर भात असा शिजत आला ना, असं टाकायचं. तांदूळ जरा जरा शिजत आले की असं टाकून द्यायचं. नंतर 2 मिनिट झाकून ठेवायचं. अधून मधून हलवत राहायचं. झाली बघा आपली खिचडी. लई घट्ट बी नाही होऊ द्यायची, तरी पण माझी सुद्धा आणखी घट्टच झाली जरा. एवढी नाही, अशी बरी आहे. थोडी ह्याच्यापेक्षा आणखी पातळ ठेवली का हो का खिचडी.
दिसायला पण सुंदर, खायला तर एकदम चविष्ट.